ज्या लोकांना आपल्याला चुकीचंच ठरवायचं आहे ते लोक आपल्याला चुकीचं ठरून बसले आहेत, ते लोक आपल्याला त्रासच देणार आहात हे का स्वीकारत नाही आहात? त्या लोकांना सिद्ध करण्याच्या मागे जर लागत असाल तर थांबवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना तुम्हाला चुकीचंच दाखवायचं आहे त्यांच्यासमोर तुम्ही कितीही बरोबर असलात तरीही तुम्ही चुकीचेच ठरणार आहात. कारण त्यांना सत्य नकोच आहे, त्यांना ते ऐकायचे देखील नाही, त्यांना त्यांचा अहंकार जिंकायचा आहे. हे तुमच्या लक्षात काय येत नाही? तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही समजावून सांगा, शेवटी तुम्हाला काय मिळणार आहे तर फक्त निराशा आणि मानसिक त्रास. म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे लागू नका. कारण जे लोक तुम्हाला समजून घ्यायलाच तयार नाहीत त्यांच्यासाठी स्वतःला तोडणं योग्य आहे का? तर नाही ना. ते लोक तुम्हाला असंही बदनाम करतात, तसंही बदनाम करतात. तुम्ही योग्यतेचे आहात की अयोग्यतेचे हे न पाहता ते तुम्हाला बदनामच करतात. मग स्वतःला त्रास करून का घ्यायचा? एक गोष्ट मनामध्ये ठाम ठेवा की मी योग्य आहे, मी प्रामाणिक आहे, मला माहीत आहे मी कसं वागत आहे ते. त्यामुळे स्वतःला जे माहीत आहे ते इतरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कोण आहात हे स्वतःला माहीत आहे ना, मग बाकी जगाचं कामच आहे बोलणं. आणि तुमचं काम काय आहे तर स्वतःसाठी ठामपणे उभं राहणं. कोणी तुम्हाला तोडू शकणार नाही याची काळजी घ्या. स्वतःची किंमत ज्यांना समजत नाही त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करणं काय उपयोगाचं? आजपासूनच अशा गोष्टी करणं बंद करा की स्वतःला चुकीच्या लोकांपुढे सिद्ध करण्याच्या मागे धावू नका. स्वतःच्या आयुष्याकडे फोकस करा. स्वतःची किंमत स्वतः ओळखा, कारण की स्वतःची किंमत स्वतःच करायची असते, इतरत्र कोणीही करू शकत नाही. आपण खरे आहोत पण कधी कधी आपण स्वतःला सिद्ध करू शकत नाही. मग काय करायचं? निराश होऊन बसायचं का? कधी कधी तुमच्याही आयुष्यात असं झालं असेल, खूप मनस्ताप झाला असेल, खूप निराशा आली असेल. तुम्ही बरोबर आहात पण सिद्ध करू शकत नाही. तुम्हाला सगळं माहीत आहे, कदाचित समोरच्यालाही ते माहीत असतं, पण तरीही तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकत नाही याचा त्रास करून घेता. लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात, नातेवाईक तुमच्यावर बोट ठेवतात, कारण त्यांना तसं सांगितलं जाते ना. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपलीच लोक असतात ही आपल्याला बदनाम करणारे, आपली बाजू समजून न घेणारे. मग मनात एकच विचार येतो, आपण असंही बदनामच आहोत, तसंही बदनाम आहोत. पण हा विचार करणारे खरं तर स्वतःसाठी जगायला लागतात. आणि स्वतःसाठी जगणं म्हणजे चुकीचं नाही बरं का, तो स्वार्थीपणा नाही, तो एक स्वाभिमान आहे. मग अशा वेळेस वास्तव स्वीकारता आलं पाहिजे. खरं सांगायचं तर या जगात प्रत्येक वेळी सत्य जिंकतच असं नाही बरं का. कधी कधी खोटं इतकं प्रभावी ठरतं, इतकं मोठं होतं की सत्य लहानच पडतं. मग ते पैशापुढे असो, सत्तेपुढे असो किंवा माणूस बळापुढे असो, तुम्ही कितीही समजावलं ना, कितीही स्पष्ट केलं ना, तरी काही लोक ठरूनच बसलेले असतात की ही चुकीचीच आहे, हा चुकीचाच आहे. कारण त्यांना सत्य हे स्वीकारायचंच नाही, त्यांना सत्य नको असतं, त्यांना त्यांचा अहंकार जपायचा असतो. मग अशा वेळेस नात्यांमधील वास्तव देखील आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे, ते जाणून घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा कुटुंबात, नातेवाईकांमध्ये आपण जास्त अपेक्षा करून बसतो आणि तिथेच खरं तर आपण जास्त भावनिक गुंतवणूक ठेवतो. त्या आपल्या आहेत, समजून घेतील असं आपण समजतो, पण कधी कधी कशाला तर नेहमीच बऱ्याचदा लोक आपल्याला जास्त दुखवतात ना, ते म्हणजे आपलेच असतात. तुमचं शांत राहणं बऱ्याचदा यांना खटकतं, तुमचं शांत राहणं ते चुकीचं ठरवतात, तुमचं उत्तर देणं ते तुम्हाला उद्धटपणा समजतात, असंस्कारी मानतात. आणि तुमची कमजोरी मात्र ते तुम्हाला उत्तर न देण्यामुळे तुम्हाला कमजोरही समजतात आणि त्या कमजोरीचा फायदा देखील घेतात. मग करायचं काय? मग खेळ सुरू होतो खरं तर गैरसमजांचा. मग अशा वेळेस स्वतःला सिद्ध करण्याचा थकवा देखील येतो. तुम्ही प्रयत्न करता की मी तशी नाही, मी का बोलली नाही, किंवा मी का बोलली, किंवा मला बोलायचंच का नव्हतं, किंवा मी या गोष्टी सिद्ध करण्याच्या मागे लागू नका. प्रत्येकाला समजवण्याचा किंवा मी अशी नाही, जे ऐकलंय ते खोटं आहे, अशा गोष्टी जर सिद्ध करत बसलात ना तर मनस्तापाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुमचं कोणीही ऐकून घेणार नसतं, हे लक्षात घ्या. आणि मग एक दिवस तुम्ही थकता आणि मग मनातून आवाज येतो, किती दिवस मी स्वतःला सिद्ध करायचं, मी जर तशी नाही, इतरांना ते स्वीकारायचं नाही तर स्वतःला सिद्ध करणं थांबवा. बस झालं ना, आता आता नाही सहन होत, स्वतःला सांगा. आणि मग तो क्षण असतो, तो म्हणजे निर्णयाचा क्षण. त्या क्षणी मात्र तुमच्याकडे दोन पर्याय असतात पहा. सगळ्यांना खुश ठेवत राहून आयुष्यभर मनस्ताप सहन करणं, किंवा मग स्वतःसाठी उभं राहणं. यातील योग्य पर्याय म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं, हे लक्षात घ्या. इथेच तर खरी परीक्षा असते, नात्यांची, स्वाभिमानाची, आत्मपरीक्षणाची. कारण स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे लोकांच्या नजरेत वाईट होणं असतं बरं का. आणि ती हिंमत स्वतःमध्ये आणणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही म्हणाल, मग निर्लज्ज होण्याचा अर्थ खरा तर हाच आहे. लोक म्हणतात हिला काहीच फरक पडत नाही, ही निर्लज्ज आहे, खूप निर्लज्ज झाली आहे. पण खरं काय आहे माहीत आहे का? ती निर्लज्ज नाही, ती आता मजबूत झाली आहे, हे त्यांना सांगायचं आहे.
ती आता प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसत नाही, ती आता स्वतःला सिद्ध करत बसत नाही, कारण तिला समजलंय ज्यांना समजायचं आहे ना ते न बोलताही समजतं, पण ज्यांना समजायचं नाही, ज्यांना वाईटच ठरवायचं आहे, अशा लोकांपुढे सिद्ध करणं आता मला थांबवायचं आहे. पुढचं म्हणजे आत्मसंरक्षण का गरजेचं आहे हे यातून आपण शिकतो. मग स्वतःला जपणं हे चुकीचं नाही बरं का. तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमची शांतता, तुमचा आत्मसन्मान हे सगळं आपण जेव्हा जपतो ना ते खूप गरजेचं असतं. जर कोणाच्या समोर स्वतःला सिद्ध करताना तुम्ही तुटत असाल तर तिथून दूर जाणं योग्य, हे पळून जाणं पण नाही बरं का. तर ते आत्मसंरक्षण आहे, याने मनस्थिती आपली सुधारते. मग लोक काय म्हणतील, नेहमी लोक काय म्हणतील हा विचार करणं सोडा. लोक नेहमी काहीतरी म्हणणारच आहेत, चांगलंही बोलणार आणि वाईटही बोलणारच आहात. तुम्ही शांत राहिलात तर कमजोर आहे, तुम्ही उत्तर दिलं तर खूप ॲटिट्यूड आहे, तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात तर वाईट झाली आहे. मग प्रश्न असा पडतोच ना की तुम्ही कोणासाठी जगायचं, या लोकांचा विचार करून की स्वतःसाठी. तर स्वतःसाठी जगा. आणि पुढचा भाग म्हणजे नात्यांची खरी ओळख. मग या सगळ्यातून आपल्याला जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो ना तेव्हा खरी नात्यांची ओळख होते. जेव्हा आपण स्वतःसाठी बदलतो ना तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोकही बदलतात. कोणीतरी दूर जातं जे आपले कदाचित नव्हतेच असं समजा. कोणी तुमच्याबद्दल बोलतं, कोणी चांगलं बोलतं तर कोणी वाईट बोलतं, पण काही लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभेही राहतात बरं का. तेच खरे तुमचे लोक असतात, हे देखील लक्षात ठेवा. पुढचं म्हणजे स्वतःला स्वीकारणं, स्वतःला दोष देणं थांबवा. जेव्हा आपण या सर्व बदल करतो ना तेव्हा स्वतःला स्वीकारता आलं पाहिजे, स्वतःला दोष न देता. तुम्ही जसे आहात तसेच योग्य आहात. सगळ्यांना खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी नाही, तुम्ही खरे आहात हेच पुरेसं आहे स्वतःसाठी. प्रत्येक वेळी स्वतःलाच चुकीचं ठरवणं योग्य आहे का, तर नाही, ते थांबवा आजच. कारण प्रत्येक गोष्टीत तुमची चूक असतेच असं नाही बरं का. काही लोक जाणून बुजून तुम्हाला चुकीचं ठरवायच्या मागे गुंतलेलेच असतात, त्यांचं ते कामच असतं. कधी कधी परिस्थितीही चुकीची असू शकते, लोकही चुकीचे असू शकतात आणि त्यांची विचारसरणी देखील चुकीची असू शकते. पण आपण काय करतो, सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी आपल्या मनाला, आपल्या भावनांना, आपल्या स्वप्नांना दाबून ठेवतो. हळूहळू आपण आपलं स्वतःचं अस्तित्वच गमावून बसतो, स्वतःलाच कुठेतरी हरवून टाकतो. आणि मग एक दिवस आरशात पाहिलं, बघितलं की मग प्रश्न पडतो, नक्की मी हीच आहे का. मग प्रश्न पडतो की आपण कोण होतो ना आपण कसे झालो. म्हणून स्वतःला स्वीकारा. तुमच्या भावना, तुमचं सत्य हे कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही, हे लक्षात ठेवा. मग मर्यादा आखणं देखील शिकता आलं पाहिजे या सगळ्यांसाठी. प्रत्येक नात्याला मर्यादा असतात, पण आपण त्या कधीच ओळखत नाही किंवा त्या आखतही नाही. आपलेच आहेत म्हणून डोक्यावर बसवायचे का. काहीही बोलले तरी चालेल असं नाही ना, पण हाच विचार आपल्याला तोडतो. आता वेळ आली आहे मर्यादा आखण्याची. कोणी जर तुमचा अपमान करत असेल, कोणी तुमच्यावर आरोप करत असेल तर शांत राहणं म्हणजे सहन करणं नाही. कधी कधी बस आता पुरे असं म्हणणं देखील खूप गरजेचं असतं. शांततेत देखील ताकद असते. पुढचा भाग म्हणजे पहा, बऱ्याचदा नेहमी उत्तर देणं गरजेचं नसतं. जिथे आपल्याला थांबायची गरज नाही तिथे न थांबता शांत राहून निघून जाणं योग्य. काही वेळा तुमची शांतता हीच आपली ताकद बनून जाते. कारण ज्यांना तुमचं वाईटच पाहायचं आहे त्यांना तुमचं स्पष्टीकरण हे कधीही नको असतं. तुमची प्रतिक्रियाच हवी असते. त्यांना तुम्हाला जाणून बुजून चिडवायचं असतं, तुम्हाला राग आणायचा असतो. पण जेव्हा तुम्ही शांत राहता ना तेव्हा ते मात्र आपोआप हरतात, कारण की त्यांना बोलायला काही शब्दच उरत नाहीत, कारण तुम्ही प्रत्युत्तर देणं थांबवता. पुढचा भाग म्हणजे दूर जाण्याची हिंमत. सगळ्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे हे खूप सुंदर वाटतं, पण सगळे तुमच्यासोबत चालण्यास योग्यतेचे आहेत का हे देखील तितकंच योग्य आहे पाहणं. काही लोक फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठीच असतात. मग मला सांगा, अशा लोकांपासून दूर जाणं योग्य नाही का. हे चुकीचं नाहीच, हे तुमचं स्वतःवरचं प्रेम आहे. पुढचा भाग म्हणजे स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. इतके दिवस तुम्ही सगळ्यांसाठी जगलात, आईसाठी, वडिलांसाठी, नातेवाईकांसाठी. वेगवेगळे नातेसंबंध असतात, पण आता थोडं स्वतःसाठी जगा ना. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या शांततेसाठी. कारण शेवटी तुमचं आयुष्य हे तुम्हालाच जगायचं आहे. कोणीही तुमचं आयुष्य शेवटाला नेण्यासाठी येणार नाही, हे आपल्याला खूप उशिरा समजतं खरं तर. पुढचा भाग म्हणजे मग वाईट बनण्याची भीती. बऱ्याचदा आपल्याला कोणी वाईट म्हणेल म्हणून आपण त्या भीतीने स्वतःला इतरांची निर्णयामध्ये लादून घेतो. लोक तुम्हाला वाईट म्हणतील म्हणून आपण स्वतःचं स्वाभिमान सोडायचं का. पण खरं सांगा, तुम्ही कधीच कोणासाठी चांगले होतात का. तुम्ही जरी चांगले वागलात तरी देखील नाही ना. मग आता का घाबरायचं.
जर स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे वाईट असणं असेल तर ते मान्य करा, कारण तुमचं मानसिक स्वास्थ्य हे सर्वात महत्त्वाचं, हे कोणाच्या ओपिनियनपेक्षा जास्तच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जसं सूर्य दिवसभर सगळ्यांसाठी झगडतो तसा तो कोणाला विचारत नाही ना, तुला प्रकाश हवा आहे का. तो फक्त आपलं काम करत राहतो, प्रत्येकासाठी समानतेचं. पण जेव्हा वेळ येते तो शांतपणे मावळतो देखील. कोणी त्याला थांबवू शकत नाही, त्याला कोणी प्रश्नही विचारू शकत नाही, कारण त्याला ते माहीत आहे माझी वेळ आली आहे, आता मला थांबायचं नाही. तसंच तुम्हालाही प्रत्येक ठिकाणी थांबण्याची गरज नाही. जिथे तुमची किंमत नाही, जिथे तुमचं सत्य ऐकूनच घेतलं जात नाही, तिथे सत्य मांडणं बंद करा. तिथून शांतपणे दूर व्हा, कारण कधी कधी दूर जाणं हेच स्वतःला वाचवणं, स्वतःच्या आत्मसन्मानाला वाचवणं आहे. लक्षात ठेवा, आपण असेही बदनामच असतो, तसंही आपण बदनामच असतो. आपण कसेही वागलोत ना तरी काही लोकांना आपल्याला वाईटच ठरवायचं आहे. त्यामुळे मग स्वतःसाठी जगण्यात काय वाईट आहे. स्वतःला सिद्ध करत बसू नका, स्वतःसाठी उभं राहा. आणि जर तुमचं मन म्हणत असेल ना की बस झालं आता, पुरे झालं, इतरांसाठी जगणं, इतरांसाठी लढणं, इतरांसाठी जुरणं, अनेक शब्द आहेत खरं तर त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका, कारण तोच खरा तुमचा आवाज आहे आणि तोच खरा तुमचा मार्ग आहे आत्मसन्मानासाठी. ज्यांना समजायचं आहे ना ते समजतील, बाकीच्यांना समजावण्यात आयुष्य वाया घालू नका. जर तुम्हाला असेच विचार ऐकायला आवडत असतील जे मनाला स्पर्श करतात आणि प्रत्येक नात्यात अनुभवायला देखील मिळतात, जे तुम्हाला आतून मजबूत बनवतात, तर माझा हा थॉट्स हा चॅनेल, या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुमच्यासोबत जे बोलतेय ते स्वाभिमानाबद्दल, नात्यांच्या खऱ्या वास्तवाबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगायला शिकण्याबद्दल. कारण की स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तो एक स्वाभिमान आहे, तो आत्मसन्मान आहे. इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकवेल असं मला वाटतं. कधी उभं राहायला, कधी शांत राहायला, कधी कधी त्रासदायक नात्यांपासून दूर जायला देखील. मग तुम्ही म्हणाल नात्यांपासून कोणी दूर जायला सांगतं का. पण कधी कधी काही नाती अशी असतात ना, ती त्रास होण्याच्या पलीकडे दूर गेलेलीच बरी. इथे प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला काहीतरी शिकवतो हे नक्कीच. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य वाया घालू नका. स्वतःसाठी जगण्यात, स्वतःचं आयुष्य घडवण्यात वेळ वाया घालवणं कधीही योग्यतेचंच ठरेल. वेळ निघून जाते पण आपण मात्र त्या त्रासामध्ये अडकून राहतो आणि मग आयुष्य खूप पुढे गेल्यानंतर समजतं आपण इतरांसाठी जगण्यात वेळ व्यर्थ वाया घालवणं, आपण स्वतःसाठी का जगलो नाही. हा प्रश्न स्वतःला विचारण्याआधी स्वतःला स्वीकारा, स्वतःला सिद्ध करणं थांबवा. आणि शेवटी एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा, आपण आयुष्यभर प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही आणि प्रत्येकाला आपलं खरं रूप समजावून देखील सांगू शकत नाही. काही लोकांना आपण कितीही चांगलं वागलो तरीही आपण चुकीचेच वाटणार आहोत. मग अशा लोकांसाठी स्वतःला का बदलायचं, का स्वतःला रोज रोज सिद्ध करायचं. कारण सत्य एकच आहे, जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमचं स्पष्टीकरणही वाया जाणार आहे. हे का लक्षात येत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय ठामपणे घ्या, स्वतःला सिद्ध करणं थांबवा. स्वतःला सिद्ध करण्याचा नाही तर स्वतःला स्वीकारण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा. तुमचं मन हे शांत असेल ना तर जग काहीही बोललं ना तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही. लोकांचं काम आहे बोलणं, पण तुमचं काम आहे स्वतःला हरू न देणं. लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे. इतरांनी तुमचं ओपिनियन किंवा तुमच्यावरती मत लादणं चुकीचं आहे. लोकांना पटवून देणं योग्यतेचं नाही. कधी कधी शांत राहणे म्हणजे हार नाही बरं का, तर ती तुमची ताकद असते. कारण तुम्ही वाद जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला सांभाळण्यासाठी शांत राहिला आहात. हे त्यांना समजू द्या. जे लोक तुमची कदर करत नाहीत त्यांना तुमच्या आयुष्यातून दूर जाणं हेच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मग जर तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायला मदत करणारे लोक आवडत असतील तर माझ्या थॉट्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला मिळतील असेच मनाला स्पर्श करणारे रिलेशनशिप, स्वाभिमान, आयुष्य बदलणारे विचार. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल किंवा तुमच्या जीवनाशी जोडला गेलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. कारण कदाचित तुमच्यासारखंच कोणीतरी आज हे ऐकण्याची गरज देखील असेल. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःसाठी उभं राहणं का नाही योग्यतेचं ते शिका, तेच तर खरं आयुष्य आहे. भेटूया पुन्हाच अशा नवीन एखाद्या सकारात्मक विचारांना घेऊन, आयुष्याशी जोडल्या गेलेल्या कहाणीसोबत, नवीनच विचारांना घेऊन लवकरच तुमच्यासोबत जोडली जाईल.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच लवकरच. धन्यवाद.